आज सूर्य पूर्वकडनं उगवलं का दक्षिणकडनं उघडलं हे कळालंच नाही, कारण आज स्वतः श्रेयसनं आम्हाला बोललेलं जेवायला. विश्वास बसण्यासारखी गोष्ट नाही आहे, पण खरंच सत्य आहे. आणि त्यात गुंड्या भाऊन काय ऐकणं झालं, नुसतं पळवा पळवे करायला. त्यात पहिल्यांदा श्रेयशा बोललेलं जेवायला 10 वाजता आणि आम्ही चाललेलो 11ला. आणि आज गुंड्या खरंच गुंड दिसालता. अच्छा ठीक आहे. लय काय बोलायला नको, कारण व्हॉइस ओव्हर देताना साईडलाच बसलेला. आता एवढ्या वेळानं आलोय, आम्हाला वाटतं आता भांडी घासायला लागते, वाटते जेवायला का भेटत नाही. वाजलेले 11:30 आणि आम्ही श्रेयसच्या गावात पोहोचलेलो. इथं यात्रेचे खेळणंवाले पण जेवायला बसलेले. आता आम्हाला मिळते की नाही काय माहिती. आणि पोहोचलोच घरापाशी आणि श्रेयसचं रिॲक्शन बघा. मला तर असं वाटलं भांडी घासायला लागतात. सुयश केंद्र आहे जागा घासायला, काही विषय नाही. दुसरी नदीला बघून खुश होते, तर आम्हाला श्रेयस बघून खुश झाला. माणसानं 10 मिनिटं म्हणून त्याने 110 मिनिट लावलाय. हेच बघा ते हलकट, बघा हलकट. हे राजू नको बाळ, आपलं जाय जेव हा नीट जेव. जीवन झाल्यावर श्रेयसने म्हटलं चला गाव दाखवतो आमचं. ये जहाँ तक मेरा हाथ जा रहा है नी, ये सब जमीन मेरी है. भावाचं मोठं बोलून झाल्यावर तिथं आलो आम्ही पान खायला. त्याच्या भावानं श्रेयसनं आमच्या मसाले पान दिलाय, मसाले पान. बाबो चैनी आज पोरांची चैनी बघू शकता. चहा लागले गार वाटायला पकडतं पान. ते पण श्रेयस माझं चिकन पोर ग बाबा. इथनं जरा हात पाय शेकून घेतलो बघा. आणि डॉगेश भाऊ आमच्यावर का भुकाल तरी त्यालाच माहित. आणि भरपूर लेट झालं म्हणून पहिला निघालो, कारण सकाळी कॅफे पण ओपन करायचं होतं. आणि संत्याला सोडायला आलो आणि तेवढ्यात कुत्र पण पाठ लागले. दोस्तों अब मुश्किल लग रहा है यार, नहीं बचूंगा. कसं तरी वाचून संत्याला तिथं सोडलो. आजचा ब्लॉग इथं एंड करूया आणि उद्याच्या ब्लॉग साठी भावाला तेवढं फॉलो करून जावा. चला.